हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू बिटवाईज एज्युकेशन. तर आज आपण शिकणार आहेत अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, तर होप तुम्ही मागच्या क्लासेसमधले नोशन्स ऑफ अल्गोरिदम हा लेक्चर बघून आलेले आहेत. त्यामध्ये आपण डिस्कस केले होते जनरल स्टेप्स टू राईट द अल्गोरिदम. तर तुम्ही तो लेक्चर पहा, हा लेक्चर तुम्हाला नक्की सोपं जाणार आहे. ह्या आहेत काही जनरल स्टेप्स, त्या नोट करून तुम्ही नक्की पाठ केलेले असेल. तर चला, तर कुठलाही अल्गोरिदम जो आहे तर त्याचा मॅथमॅटिकल अप्रोच शिकून घेणं खूप गरजेचं आहे. बिकॉज प्रोग्रामिंग विदाउट मॅथमॅटिक्स इज अ चाय विदाउट शुगर. लक्षात येते, चहा बिना साखरेची चहा पिऊन बघा, साखर टाक. साखरेची चहा बघा किती गोड लागते, छान लागते. विदाऊट साखरेची चहा कडवट लागते. तर प्रोग्रामिंग बिना मॅथमॅटिक्सची गोड नाही लागणार तुम्हाला. जमून जाईल, चहा चहा म्हणू शकतो, पण बिना साखरेचा छान नाही लागणार. ओके, तर बेसिक मॅथमॅटिक्स आपलं क्लिअर असलं पाहिजे. बघा, एरिया ऑफ रेक्टँगल आपण लहानपणी कशी कॅल्क्युलेट करायचं, तो जर आपल्याला जमला तर अल्गोरिदम 100% आपल्याला जमणार आहे. तर बघा, लेंथ दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, ब्रेड्थ दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर, आणि सांगितले कॅल्क्युलेट करा एरिया ऑफ रेक्टँगल. 5वी 6वीचा क्वेश्चन असेल हा. तर बघा, गिवन आपण असंच लिहायचो ह्या प्रकारे. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला, लेंथ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, ब्रेड्थ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग आपण कसं लिहायचो, एरिया फॉर्म्युला काय, एरियाचा लेंथ इंटू ब्रेड्थ. बघा, आपल्याला असं शिकवलं होतं, हा रेक्टँगल असतो, हे लेंथ असते, हे ब्रेड्थ असते. सो लेंथ अपोजिट साइड्स आर इक्वल असतात. लेंथला ब्रेडशी मल्टिप्लाय केली की एरिया भेटून जातो. तर लेंथ दिलेली आपल्याला 5 सेंटीमीटर, ब्रेड दिलेली आहे 6 सेंटीमीटर. दोघांचं मल्टिप्लिकेशन 30 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. तर हा झाला आपला एरिया ऑफ रेक्टँगल. असंच कॅल्क्युलेट करायचं आपण. तर चला, मग आपल्याला बघा आता पाहायचं आहे अल्गोरिदम फॉर कॅल्क्युलेटिंग एरिया ऑफ रेक्टँगल. तर जसं जनरल स्टेप्स होते आपल्या, पहिली स्टेप स्टार्ट असणार आहे. दुसरी स्टेप डिक्लेअर द व्हेरिएबल्स. बघा बरं किती व्हेरिएबल्स लागतील आपल्याला. एक लेंथ टू ॲक्सेप्ट द लेंथ, ब्रेड्थ टू ॲक्सेप्ट द ब्रेड्थ, एरिया टू कॅल्क्युलेट द एरिया. 3 कंटेनर्स आपल्याला लागणार आहे. तर कंटेनरचा कन्सेप्ट तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये नोशन्स ऑफ अल्गोरिदम, फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तो व्हिडिओ पाहून घ्या, मगच हा व्हिडिओ पहा. रीड द व्हॅल्यू ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ. लेंथ आणि ब्रेडच्या व्हॅल्यू इनपुट घ्या. रीडचा अर्थ असतो इनपुट. बघा, क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं की नाही आपल्याला, लेंथची व्हॅल्यू 5, ब्रेडची व्हॅल्यू 6. तर त्या दिलेल्या वस्तू आहेत, म्हणजे इनपुट दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, एरिया. त्याला इनपुट घ्यायची गरज आहे का नाही, ते तर आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मग आपण लिहिणार मल्टीप्लाय लेंथ विथ ब्रेड्थ. देखो, मल्टीप्लाय लेंथ विथ ब्रेड्थ, मल्टीप्लाय करा दोघांना. उनके बीच में ऑपरेटर कौन सा यूज करेंगे, मल्टीप्लिकेशन ऑपरेटर. असाइन द रिझल्ट टू एरिया. ह्या दोघांचं जे ऑपरेशन करून रिझल्ट येईल त्याला एरियाला असाइन करून टाका. मग डिस्प्ले द रिझल्ट. रिझल्ट कशात आहे आपला, एरियामध्ये, त्याला डिस्प्ले करून टाका. अँड देन स्टॉप. तर हा आहे आपला अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. ह्याचाच आपण प्रोग्राम बघणार आहे पुढच्या क्लासमध्ये. थँक्यू.